महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. तर आम्ही राज्यभर डेडलाईन देऊ शकत नाही, तर मुंबईबाबतही स्पष्टता नाही असं त्यांनी म्हटलं. आघाडी जाहीर करण्याबाबत विचारलं असता थांबा असं सांगितलं जातं असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र जाणार नाही हे माहिती असल्याने आता आम्हाला कुणासोबत जायचं याचा निर्णय द्यावा लागणार आहे असंही आंबेडकर म्हणाले. तर मुंबई काँग्रेस सोबत अद्याप जागा वाटपावर चर्चा सुरू झालेली नाही, मात्र जागा वाटपात 50% हिस्सा मिळालाच पाहिजे या भूमिकेवर आम्ही ठाम राहणार आहोत, कारण महापालिकेत आमचं अस्तित्व आणि ताकद आम्ही दाखवून दिली आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच मुंबईत 200 जागांवर लढण्यासाठी आमची पूर्ण तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तर यावेळी त्यांनी राजकीय उपमा देत म्हटलं की नवरदेव तयार आहे, मुली पाहण्याचा कार्यक्रम सुरू आहे, तर सध्या फक्त चहा पाण्याच्या चर्चा सुरू आहे, तर मुलगी पसंत पडली की लग्न लावू अशी मिश्किल टिप्पणी करत त्यांनी आघाडीच्या चर्चांवर भाष्य केलं. म्हणून म्हटलं ना, त्या सगळ्या मुली पाहणं आहेत हे बरोबर आहे. ती पसंत आली बरोबर होणार. अजून झालीच नाही का? अजून झालीच नाही तर कुठं सांगणार. काँग्रेस एनसीपी एकत्र जात नाही, त्याच्यामुळे आम्हाला चॉईस करायचं की काँग्रेस बरोबर जायचं की एनसीपी बरोबर जायचं. एक स्टेट वाईज आम्ही लाईन घेऊ शकतच नाही आहोत. मुंबईला अजून सांगता येत नाही. जसं म्हणाल की एका बाजूला सगळे सांगतात नाही आमचं जमलं, पण ते जाहीर करायचं म्हटलं की नाही 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 थांबा. तुम्ही 50% फॉर्म्युला ठाम असतो. 50% कशाचे जागा वाटतं कुठल्या सर्व ठिकाणी तुम्ही सांगितलं की बरोबरीची बोलणी होणार प्रत्येक आम्ही असं आता नगरपालिकेमध्ये बऱ्यापैकी आलेलो, विदाउट फंड्स विदाउट. तुम्ही एक बातमी काल अशी होती की तुम्ही 50 जागांबद्दल आग्रही आहेत मुंबईत, तर 50-50 म्हणत असाल तर जवळपास 112-113 राखला जाईल. आम्ही असं तिथे आता 200 जागेंच्या लढण्याच्या तयारीमध्ये आहोत. मी जसं म्हटलं ना की आम्ही राज्यभर डेडलाईन देऊ शकत नाही आहोत. यात उदाहरण कॉर्पोरेशन मधलं काँग्रेस एनसीपी एकत्र जात नाही, त्याच्यामुळे आम्हाला चॉईस करायचं की काँग्रेस बरोबर जायचं की एनसीपी बरोबर जायचं. एक स्टेट वाईज आम्ही लाईन घेऊ शकतच नाही आहोत. मुंबईला अजून सांगता येत नाही. मी जसं म्हणालो की एका बाजूला सगळे सांगतात की आमचं जमलं, पण ते जाहीर करायचं म्हटलं की नाही 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 थांबा. दोष द्यायचा असेल कोणाला, आता आजारी आहेत पण नाव सांगतो त्याच्यामध्ये तुम्ही असं धोत्रे साहेबांना तुम्ही असं त्याचा दोष द्या, तर का 350 कोटी त्यावेळेस असणारी योजना, म्हणून मी म्हटलं की गटार योजना जी आहे ती मुद्दामून मी केलेली नाहीये. जी ज्याचा मास्टर प्लॅन असणारा सेंट्रल गव्हर्नमेंटनी करून दिला होता आपल्याला, आणि त्याच्यातले 350 कोटी रुपये त्यांनी आपल्याला सँक्शन दिले होते, आलेही होते आपल्याकडे अकोला महानगरपालिकेत. पण खासदारांनी पत्र दिलेलं आहे, आणि ते मी त्यावेळेस हे केलं होतं की अकोल्याला गटार योजना नको. आता मी काही खासदार नव्हतो, धोत्रे साहेब इथले खासदार होते, त्यांनी असणारं ते पत्र दिलं, आणि ते पत्र दिल्यानंतर अजित पवारांनी फायनान्स मिनिस्टर असल्यामुळे त्यांनी बारामतीकडे ते पैसे वळवले. मला फोन करून सांगितलं प्रकाश तुमचे पैसे मी पळवले, आणि त्यांनीच मला ते खासदाराचं पत्र दिलं मग हातात. आणि आताची जी योजना आहे ही अनवर्केबल आहे, तिला रिवाइज करावं लागेल अशी परिस्थिती आहे, आणि त्याचं नव्यानं मास्टर प्लॅन तयार करावं लागणार आहे. त्याच्यातला सगळ्यात मोठा फ्लॉ सांगतो की
अपस्ट्रीमला डिस्पोजल दाखवलेलं आहे. आता अपस्ट्रीमला डिस्पोजल तुम्हाला दाखवायचं असेल तर त्याला पंपिंग करावं लागतं. म्हणजे 24/7 जसं आपण म्हणतो तसं हे 24/365 डेज सारखं तुम्हाला पंपिंग करावं लागणार आहे. आणि त्या इलेक्ट्रिसिटीचं वीज आणि बिल हे आपल्याला भरावं लागेल अशी परिस्थिती.